10वीच्या नंतर करिअर कुठलं निवडायचं हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. एव्हरीबडी थिंक्स अबाउट व्हॉट करिअर आय शुड चूज. देर इज कन्फ्युजन. अनेक वेळा आपल्या मनात प्रश्न निर्माण होतात, कन्फ्युजन असतं. सर्वात पहिले तर आपल्याला 10वी नंतर निवडायचं असतं ज्युनियर कॉलेज. ज्युनियर कॉलेज निवडताना आर्ट्स घ्यावं, कॉमर्स घ्यावं की सायन्स घ्यावं, व्हॉट टू चूज. सो देर आर लॉट ऑफ क्वेश्चन्स अँड द डिसिजन इज नॉट इझी. Why decision is not easy is because of the options available. आज आपल्या समोर इतके ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि म्हणूनच कदाचित ऑप्शन वाढल्यामुळे हा निर्णय घेणे आणखीन अवघड जातं आणि आपल्याला ठरवायचं असतं की आपल्याला कुठे काय करायचं आहे. तरी आजच्या या सेमिनारमध्ये आपण जाणून घेणार आहोत आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या स्ट्रीम विषयी. यामध्ये वेगळं काय आहे, इन्फॉर्मेशन घेऊया अगोदर, कारण इन्फॉर्मेशन असेल तर आपण डिसिजन घेऊ शकू. लक्षात घ्या, डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे आणि डिसिजन कुठल्या आधारावर घ्यायचा हे पण मी सांगणार आहे. परंतु अगोदर आपण थोडीशी माहिती घेऊया. तर जेव्हा आपण करिअरच्या चॉईसची गोष्ट करतो, करिअर निवडणे हा एक महत्वाचा निर्णय आहे. जनरली आपण केअरफुली प्लॅन केलं पाहिजे. करिअर प्लॅनिंग इज ऑल अबाउट बिंग प्लॅनिंग. हाऊ डू यू प्लॅन युअर करिअर? So planning your career can start by assessing yourself. सगळ्यात पहिली पायरी आहे की तुम्ही स्वतःला असेस करा. आपण कसे आहोत, आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, आपली इंटरेस्ट काय आहे, आपलं ऍप्टिट्यूड बघायला पाहिजे आपण. प्रत्येक इंडिव्हिज्युअल डिफरंट आहे, प्रत्येकाचं इंटेलिजन्स डिफरंट आहे, प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या आहेत आणि प्रत्येकाची पर्सनॅलिटी युनिक आहे. म्हणूनच सेल्फ असेसमेंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. स्वतःला आपण पहिले बघणं फार आवश्यक आहे. स्वतःला काही प्रश्न विचारणे आवश्यक आहे. यासाठी आपण काही असेसमेंट टूल्स पण वापरू शकतो. काही पर्सनॅलिटी टेस्ट आहे त्याचा वापर करू शकतो, ऍप्टिट्यूड टेस्ट आहे त्यांचा वापर करू शकतो. स्वतःबद्दल आपण असेसमेंट केल्यानंतर आपण करायला पाहिजे की आपल्या पर्सनॅलिटी, आपल्या इंटरेस्टच्या अनुसार कुठले ऑक्युपेशन्स किंवा कुठले प्रोफेशन्स किंवा कुठले करिअर आहेत जे आपल्याला सूट होतील किंवा आपल्याला आवडतील. ही दुसरी पायरी. तिसरी पायरी आहे की आपल्याला त्या करिअर विषयी जाणून घेण्यासाठी आपण इनफॉर्मल इंटरव्ह्यू घेतले पाहिजेत. म्हणजेच आपण त्या क्षेत्रातील लोकांशी बोललं पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्हाला जर सीए व्हायचं असेल तर माझं सजेशन आहे की तुम्ही प्रत्यक्ष जे सीए काम करत आहेत त्यांच्याशी भेटणं, त्यांना विचारणे प्रश्न, त्यांच्याशी सल्ला घेणं हे खूप युजफुल होऊ शकतं. तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल, तुम्ही प्रत्यक्ष इंजिनिअरिंगच्या फील्डल्या लोकांशी बोलू शकता, त्यांना काही प्रश्न विचारू शकता, जाणून घेऊ शकता की त्या करिअरमध्ये नेमकं काम कुठल्या स्वरूपाचं आहे आणि इतरही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतर तुम्ही एखादा 2 करिअरची चॉईस करू शकता, शॉर्टलिस्ट बनवू शकता की बाबा मला या प्रकारच्या करिअर आवडेल करायला. आणि मग तुम्ही तुमचं एक ध्येय बनवा, गोल बनवा. रिमेंबर, गोल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या लाईफमध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी गोल असला पाहिजे. इट कॅन बी शॉर्ट टर्म और लॉंग टर्म गोल, बट अ गोल इज इम्पॉर्टंट. इफ यू हॅव अ गोल इन फ्रंट ऑफ यू, तुमच्या समोर उद्देश असेल, काहीतरी पर्पस असेल, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, जर असेल तर आपल्याला दिशा मिळेल. आणि म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्यांनी आता एक गोल सेट करून पुढे जायचं आहे. तुमच्या समोर गोल असल्याने तुमच्या दिवसाला, प्लॅनिंगला एक आकार मिळतो. तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे कळणार. म्हणून गोल सेट करा. आणि अर्थातच गोल सेट करण्यासाठी जर तुम्ही लॉंग टर्म गोल सेट करू शकत नसाल तर ऍटलिस्ट शॉर्ट टर्म गोल सेट करा. म्हणजे आपल्याला 5 वर्षानंतर काय करायचं हे तुम्हाला जर ठरवता येत नसेल, कमीत कमी आपल्याला पुढच्या 6 महिन्यात, 1 वर्षात काय करायचं हे ठरवणं आवश्यक आहे. इतकं जरी तुम्ही करू शकला तरी हळूहळू तुम्हाला गोल सेटिंगची सवय होईल आणि मग तुम्ही एक ऍक्शन प्लॅन बनवा की मला यासाठी काय करायचंय, त्या करिअरसाठी काय करायचंय. तर या 6 पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या फॉलो करा आणि तुमचं करिअर प्लॅन बनवा. जर तुमच्याकडे पेन आणि नोटबुक असेल, तुम्ही लिहून घेऊ शकता, काही महत्वाचे पॉइंट्स लिहून घेऊ शकता थोडक्यात. त्याच्या पुढे मी अनेक तुम्हाला माहिती देणार आहे. ही माहिती
का आर्ट्स करिअर आणि सायन्सच्या वेगवेगळ्या करिअर बद्दल आहे. सुरुवातीला प्लॅनिंग बद्दल आपण बोललेलो आहोत. आता आपण सुरू करूया SSCच्या नंतर आपल्या समोर पर्याय किती आहेत. खरं म्हणजे SSCच्या समोर आपल्या समोर सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये 5 पर्याय आहेत प्रामुख्याने. हे 5 पर्याय कोणते ते मी सांगतो. प्रामुख्याने 3 पर्याय जे आहेत ते सायन्स, कॉमर्स, आर्ट्सचे आहेत, जे ज्युनियर कॉलेजशी रिलेटेड आहेत. आपण याला ज्युनियर कॉलेज म्हणतो. ज्युनियर कॉलेज आपल्याला आर्ट्स किंवा कॉमर्स किंवा सायन्स याच्यामध्ये प्रवेश देतो. या त्याच्यातल्या फॅकल्टीज आहेत, या त्याच्यातल्या स्ट्रीम्स आहेत. याशिवाय काही विद्यार्थ्यांसाठी हा एक पर्याय आहे डिप्लोमाचा. इंजिनिअरिंगचे डिप्लोमा 10वी नंतर अवेलेबल आहेत. जर तुमचं एम, जर तुम्हाला इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचं असेल आणि तुमचं गोल क्लिअर असेल, तुमचं करिअर चॉईस क्लिअर असेल, तर तुम्ही 10वी नंतर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग करू शकता. म्हणजे थेट प्रवेश डिप्लोमाला तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला ज्युनियर कॉलेजला जाण्याची गरज नाही. आणखीन एक जो पर्याय आहे तो म्हणजे ITIचा आहे. ITIचा अर्थ आहे टेक्निकल इन्स्टिट्यूट, इंडियन टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे. ते टेक्निकल कोर्सेस आहेत, म्हणजे जे एम्प्लॉयबिलिटीसाठी आहेत. शॉर्ट म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये वेल्डिंग आहे किंवा प्लंबिंग आहे किंवा इलेक्ट्रिशियन आहे, फिटिंग आहे, वेल्डिंग आहे, अशा कोर्सेस असतात आणि ह्याचं प्रशिक्षण दिलं जातं. ते टेक्निकल आहे, परंतु हे कोर्सेस खूप उपयोगी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना खूप वर्ष शिक्षण घेण्याऐवजी प्रॅक्टिकल लर्निंग करून लवकरात लवकर आपल्याला काहीतरी रोजगार मिळेल, काहीतरी आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल आणि आपल्याला काहीतरी काम करता येईल, अशा पद्धतीचे कोर्सेस आहेत ITIचे कोर्सेस. हे प्रवेश सुद्धा 10वी नंतर अवेलेबल आहेत. तर आता तुम्ही हे ठरवायचंय की तुम्हाला प्रथम तर ज्युनियर कॉलेजला जायचं आहे का डिप्लोमाला जायचंय का ITIला जायचंय. हा निर्णय तुमचा असेल. प्रत्येक व्यक्तीने तो निर्णय घ्यायचा आहे. जसं मी सांगितलं, डिप्लोमा कोणाला करायचा आहे, ज्याचं इंजिनिअरिंग ध्येय आहे त्यांच्यासाठी तो ऑप्शन आहे आणि गुण चांगले आहेत 10वीला आणि तुम्हाला चांगलं पॉलिटेक्निक मिळतंय. डिप्लोमा करण्यासाठी चांगलं पॉलिटेक्निक मिळत असेल तरच तुम्ही हा पर्याय निवडावा, हे माझं सजेशन आहे. जर तुम्हाला चांगले गुण असतील, चांगलं पॉलिटेक्निक कॉलेज मिळत असेल, टॉप 5 किंवा टॉप 10 कॉलेजमध्ये प्रवेश मिळत असेल तर घ्या, अन्यथा नका. व्होकेशनल कोर्स कोणी करावा, ज्याला टेक्निकल फील्ड आवडेल, ज्याला वायरमॅन, इलेक्ट्रिशियन, TV रिपेअरिंग, AC रेफ्रिजरेशन, वेल्डिंग, प्लंबिंग, फिटिंग अशा प्रकारची कामं करायला आवडेल आणि त्याचा रोजगार तुम्ही स्वतः जनरेट करून तुम्ही स्वतःचे उद्योगधंदे सुरू करू शकता. ज्याला आवड असेल त्याने ते करावं. अन्यथा ज्युनियर कॉलेज. आता ज्युनियर कॉलेजमध्ये सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स कुठलं चांगलं याविषयी नेहमी चर्चा असते आणि गेल्या काही वर्षांमध्ये, दशकांमध्ये मी म्हणेन की जनरल एक ट्रेंड होता की ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण आहेत त्यांनी सायन्स घ्यावं, ज्यांना मार्क्स कमी आहेत त्यांनी कॉमर्स घ्यावं आणि ज्यांना अतिशय कमी मार्क्स आहेत त्यांनी आर्ट्स घ्यावं. असा एक गैरसमज होता. मी त्याला म्हणेन एक मोठा गैरसमज होता. तो मी प्रथम दूर करू इच्छितो. सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे, असा काहीही नाही की हुशार विद्यार्थी, कमी हुशार विद्यार्थी अशी कॅटेगरी नाहीये. हा, प्रवेशासाठी टक्केवारी आवश्यक आहे, मात्र सायन्स घेणे, कॉमर्स घेणे आणि आर्ट्स घेणे हे पूर्णपणे तुमच्या इंटरेस्टवरती अवलंबून आहे. ही गोष्ट मनातून काढून टाका की फक्त हुशार विद्यार्थ्यांनी सायन्स घ्यायचं असतं, टक्केवारी चांगली असेल तर सायन्स घ्यायचं असतं, असं काही नाही. आणि तिन्ही क्षेत्र चांगले आहेत. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सगळंच चांगलं आहे. मला काय आवडतं हे महत्वाचं आहे. आणि मला काय आवडतं याचं उत्तर इतकं छोटंसं नसावं की मला पोहायला आवडतं, मला क्रिकेट आवडतं. थोडंसं खोलात जावं लागेल तुम्हाला. थोडंसं सखोल तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल प्रश्न आहे की नेमकं तुम्हाला कशा प्रकारची ऍक्टिव्हिटी आवडते, तुम्हाला काय काय गोष्टी करायला आवडतं, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, आणि मग तुम्हाला कदाचित तुमच्या बुद्धिमत्तेबद्दल पण विचार करावा लागेल. जसं मी सांगितलं, बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स पण खूप प्रकारची आहे. तुम्ही जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर आपली इंटेलिजन्सची ॲबिलिटी वेगवेगळ्या पद्धतीची असते. आपलं ब्रेन जे आहे ते वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये डिवाइड झालेलं आहे आणि ब्रेनचे आपले वेगवेगळे भाग आहेत जे वेगवेगळी प्रक्रिया करतात. आपल्या मेंदूचा काही भाग आहे जो लॉजिकल रिझनिंग करतो, जो लॉजिक लावतो. आपल्या मेंदूचा एक भाग आहे जो वर्बल रिझनिंग, शब्दाचा अर्थ कळणे याच्याविषयी काम करतो.
काही नॉन व्हर्बल आहे. नॉन व्हर्बल म्हणजे जे आपण पाहतो, जे आपण बघतो, जे आपण पाहतो त्याच्याशी संबंधित आहे. तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजन्स काम करत असतात आणि प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. त्याच्यामुळे मला काय जास्त चांगलं आहे, माझी कुठली प्रकारची इंटेलिजन्स जास्त चांगली आहे, याबद्दल विचार करणे जरुरी आहे. आपलं गणित चांगलं आहे का? आपली भाषा चांगली आहे का? आपलं संवाद कौशल्य जास्त चांगलं आहे का? काय आपलं आपलं स्ट्रेंथ काय आहे? सर्वांमध्ये हे काही कमी जास्त प्रमाणात असतात. इंटेलिजन्सचे टाईप आपण बघितले तर, शास्त्रीय पद्धतीने बघितले तर 8 टाइप्स ऑफ इंटेलिजन्स, 8 प्रकारचे हॉवर्ड गार्डनरने, सायकोलॉजिस्टने ठरवून दिलेलं आहे किंवा त्यांनी शोध लावलेला आहे की एखाद्या व्यक्तीचे इंटेलिजन्स 8 प्रकारचे असू शकतात, काही प्रमाणात कमी जास्त. हे 8 प्रकारचे इंटेलिजन्स आहेत आणि म्हणूनच आपलं इंटेलिजन्स कुठल्या बाबतीत जास्त आहे, कुठलं डॉमिनेट आहे, त्या आधारावरती आपण करिअर जर चॉईस केली, देर इज अ गुड चान्स की आपण चांगलं करू, आपण करिअरमध्ये चांगलं करू, करिअरमध्ये आपल्याला आनंद मिळेल आणि आपण करिअरमध्ये यशस्वी होऊ याचे चान्सेस वाढतात. म्हणूनच आपण सर्वांनी याविषयी थोडा विचार केला पाहिजे की आपलं बुद्धिमत्ता कुठल्या प्रकारची आहे. आणि यासाठी टेस्ट आहेत, यासाठी सायंटिफिक टेस्ट आहेत, या चाचण्या घेतल्या जातात, त्याने आपल्याला कळतं. सायन्स विषयी सांगायचं झालं तर सायन्स हे प्रामुख्याने सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल आणि टेक्नॉलॉजीशी रिलेटेड कोर्सेस याच्यामध्ये आहेत. सायन्सचा फॉर्म्युला तुम्हाला मी देऊन ठेवतो, STEM, स्टेम. स्टेमचे कोर्सेस म्हणजे सायन्स. सायन्स, S फॉर सायन्स, T फॉर टेक्नॉलॉजी, E फॉर इंजिनिअरिंग आणि M फॉर मेडिकल. स्टेम म्हणजे 4 प्रमुख कोर्सेस. सायन्सचे सगळे कोर्सेस येतात, टेक्नॉलॉजी येते त्याच्यामध्ये, इंजिनिअरिंग येतं आणि मेडिकल येतं. सायन्समध्ये तुम्हाला हे विषय शिकायला मिळणार आहेत 11वीला. आणि 11वीला तुम्हाला 2 पर्याय आहेत, PCB, PCM. काही विद्यार्थी PCB ग्रुप निवडतात, काही विद्यार्थी PCM निवडतात. तर ह्याचा फरक काय आहे? PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 3 विषय निवडायचा. या अर्थ आहे की तुम्हाला मेडिकलमध्ये इंटरेस्ट आहे. मेडिकल फील्ड म्हणजे डॉक्टर, फार्मसी या इत्यादी पॅरामेडिकल कोर्सेस. आणि PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, हे फक्त इंजिनिअरिंगसाठी आहे. ज्यांना इंजिनिअरिंग करायचंय त्यांनी हे विषय निवडायचे असतात, PCM. आणि ज्यांना मेडिकल फील्डमध्ये जायचं त्यांनी PCB निवडायचं आहे. आणि जर तुम्ही हे ठरवलेलं नसेल तर तुम्ही 4ही विषय घेऊ शकता, 4ही विषय घेऊ शकता आणि नंतर ठरवू शकता. तर हे तुम्हाला पर्याय आहेत. म्हणून माझा सल्ला मुलांना नेहमी असतो, विद्यार्थ्यांना, की तुम्ही 11वीला जाताना 4ही विषय घ्या, PCMB 4ही विषय घ्या आणि नंतर ठरवा, म्हणजे तुम्हाला थोडंसं लक्षात येईल की मला काय आवडतं आणि काय नाही. बायफोकलचे पर्याय काही कॉलेजेस तुम्हाला देतील, ज्यामध्ये एक भाषेच्या ऐवजी तुम्हाला टेक्निकल विषय दिला जाईल, उदाहरणार्थ IT. तर मराठी किंवा हिंदीच्या ऐवजी IT हा विषय दिला जातो. काही कॉलेजमध्ये हा पर्याय उपलब्ध आहे. जर हा पर्याय उपलब्ध असेल तर विद्यार्थ्यांनी हा पर्याय घ्यावा, कारण आपल्याला भाषेपेक्षा जास्त या विषयाचा फायदा होऊ शकतो. बाकी विषय सेम राहतात, बाकी विषयात फरक पडत नाही. सायन्समध्ये करिअर मेडिकलशी रिलेटेड आहेत, मेडिकलमध्ये विविध डिग्रीज आहेत. डॉक्टर ज्याला आपण म्हणतो, ॲलोपॅथिक असेल, आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथिक असेल, डेंटिस्ट असेल, सर्व प्रकारचे डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला 11वी आणि 12वी करावी लागेल. 3 विषय महत्वाचे आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. आणि तुम्हाला नॅशनल लेवलवरती एक एक्झाम द्यावी लागेल, जिचं नाव आहे नीट. नीट ही स्पर्धा परीक्षा आहे आणि या परीक्षेच्या माध्यमानेच तुम्हाला प्रवेश मिळतो मेडिकल कॉलेजला. या परीक्षेचं स्वरूप हे आहे, परीक्षेचं स्वरूप, नेचर ऑफ द एक्झाम. एक्झाम इज कंडक्टेड इन MCQ बेस्ड. MCQ बेस्ड प्रश्न असतात, एक प्रश्न 4 पर्याय. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे प्रश्न टोटल 180 क्वेश्चन्स. परंतु मार्क्स तुम्ही बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की बायोलॉजीला जास्त वेटेज आहे. बायोलॉजी 90 प्रश्न आहेत, म्हणजेच एका प्रश्नाला 4 गुण आहेत. टोटल 180 × 4, टोटल 720 मार्क्सचा पेपर असतो. आणि 720 गुणांपैकी तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना मेडिकलला ऍडमिशन मिळतं. परंतु निगेटिव्ह मार्किंग असते, म्हणजे तुमचं एक उत्तर चुकलं तर तुम्हाला 1 मार्क कमी होतो.
म्हणून उत्तर देताना खूप काळजी घेणं जरुरी आहे. मायनस मार्क पण होतात. नीटची परीक्षा साधारण 12वीच्या परीक्षेच्या नंतर होते आणि ही नॅशनल लेवलवर होते. मात्र याची तयारी 10वी पासून लगेच सुरू होते. याची तयारी तुम्हाला 2 वर्षांसाठी करावी लागेल. अभ्यासक्रम 11वी आणि 12वी दोन्ही वर्षांचा अभ्यासक्रम याच्यात विचारला जातो. त्यामुळे याची तयारी लवकरात लवकर सुरू करावी. एकही दिवस विलंब करू नये. या विविध भाषेमध्ये हा पेपर होतो, परंतु तुमचं माध्यम शिक्षणाचं जे असेल त्याच्यातच तुम्ही द्यावं शक्यतो. पॅरामेडिकलचे कोर्सेस आहेत. एमबीबीएस जर आपल्याला प्रवेश मिळाला नाही किंवा आपल्याला इच्छा नसेल एमबीबीएस करायची तर पर्याय पॅरामेडिकलचे कोर्सेस आहेत. फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी. मेडिकल क्षेत्रामध्ये फक्त डॉक्टर काम करत नसतात, त्या डॉक्टरांच्या जोडीला त्यांच्या जोडीला दुसरे डिपार्टमेंट काम करत असतात. याला आपण पॅरामेडिकल स्टाफ म्हणतो. तर हे सगळे पॅरामेडिकलचे करिअर आहेत. हॉस्पिटलला तुम्ही गेलात तर तुम्हाला हे सगळे करिअर पाहायला मिळतील. विविध डिपार्टमेंट असतात आणि प्रत्येक डिपार्टमेंटचं करिअर मेडिकलशी रिलेटेड आहे. मग ते डायलिसिस मशीन असो, MLT असो, एक्सरे असो, रेडिओग्राफी असो, मेडिकल इमेजिंग, सोनोग्राफी असो, टेक्नॉलॉजी असो, वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी. आणि हे सगळे पॅरामेडिकल कोर्सेस म्हणून ओळखले जातात. इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स विषय घ्यावा लागेल. बायोलॉजी विषयाची गरज नाही. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथ्स इम्पॉर्टंट आहे आणि मॅथ्स मध्ये चांगला स्कोअर करणे इम्पॉर्टंट आहे. त्या जोडीला फिजिक्स, केमिस्ट्री विषय असणार आहे. प्रवेश परीक्षा JEE आहे. JEE IIT साठी आहे. MSTCT महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजसाठी आहे. VIT EEE वेल्लोरच्या इन्स्टिट्यूटची वेगळी परीक्षा आहे. बिटसॅट ही बिर्लाची वेगळी परीक्षा आहे. थोडक्यात इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात आणि इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन जे आहे प्रत्येक राज्याचं वेगवेगळ्या लेवलला असतं. प्रत्येक युनिव्हर्सिटीची वेगळी एक्झाम असते. मात्र सिलेबस सेम असतो. 11वी 12वी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. तुम्ही अभ्यास करून तुम्ही पाहिजे तेवढ्या परीक्षा देऊ शकता. आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाची परीक्षा MHT-CET आहे, कारण महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा देणं अनिवार्य आहे. MHT-CET इंजिनिअरिंगची परीक्षा आणि फार्मसीची पण परीक्षा हीच आहे. तुम्ही डिप्लोमा नंतर 10वी नंतर डिप्लोमा करून पण इंजिनिअरिंग करू शकता आणि 12वी नंतर 4 वर्षाची डिग्री पण करू शकता. 2 पर्याय तुमच्या समोर आहेत. तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी 2 रस्ते आहेत. 10वी नंतर डिप्लोमा करा, डिप्लोमा नंतर डिग्री करा, किंवा 12वी करा आणि मग 12वी नंतर डिग्री करा. हे 2 पर्याय तुमच्या समोर आहेत. पहिला पर्याय त्यांनी निवडावा ज्यांना 10वीला चांगले गुण आहेत आणि डिप्लोमासाठी चांगलं कॉलेज मिळत असेल तर करावं, अन्यथा नाही. MHT-CET परीक्षेचं स्वरूप पण सारखंच आहे, फक्त बायोलॉजीच्या ऐवजी गणित आहे, गणित विषय आहे आणि गुण डबल आहेत. 50 प्रश्न आहेत पण 100 गुण आहेत, म्हणजे गणिताला वजन जास्त आहे इंजिनिअरिंगच्या परीक्षेमध्ये. JEE फॉर्मॅट पेपर बदललेला आहे. गेल्या 2 वर्षांपासून हा बदल आहे. आता नुसते MCQ नसतात. MCQच्या जोडीला 5 न्यूमेरिकल दिले जातात, पर्याय दिले जात नाही. त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि उत्तर लिहा असं असतं. टोटल प्रत्येक 4 मार्क असतात प्रत्येकाला. 300 गुणांचा पेपर असतो. 25 प्रश्न असतात. मॅथ्स, ऍप्टिट्यूड टेस्ट आणि ड्रॉइंग हे सब्जेक्ट असतात. B-ARC. आर्किटेक्चरची परीक्षा वेगळी असते. ज्यांना आर्किटेक्ट व्हायचं असेल त्यांना ही परीक्षा द्यावी लागेल. याची तयारी वेगळी असते. यामध्ये पेपर पॅटर्न हा आहे. ज्यांचं ड्रॉइंग चांगलं आहे, ज्यांचं इंटेलिजन्स ऍप्टिट्यूड चांगलं आहे, त्यांनी या परीक्षेची तयारी करायला हरकत नाहीये. आणि आर्किटेक्टचं करिअर तुमचं गोल असेल तर यू हॅव टू गिव्ह द JEE पेपर फॉर B-ARC. आर्किटेक्टसाठी आणखीन एक एक्झाम आहे ज्याचं नाव आहे NATA, NATA. 2 परीक्षा घेतल्या जातात. सायन्समध्ये असे अनेक विषय आहेत ज्यामध्ये तुम्ही BSc करू शकता. जर तुम्हाला मेडिकल इंजिनिअरिंग मध्ये रस नसेल, याला आपण प्युअर सायन्स म्हणतो. प्युअर सायन्स म्हणजे एखादा विषय घेऊन त्या विषयामध्येच स्टडी करणे, त्या विषयामध्ये सब्जेक्ट एक्सपर्ट होणे, त्या सब्जेक्टमध्ये मे बी यू कॅन गो अँड डू रिसर्च. तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये सखोल जाऊ शकता.
त्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथ्स, बायोटेक्नॉलॉजी एक नवीन विषय आहे, अतिशय आधुनिक विषय आहे. जीवशास्त्र आणि इंजिनिअरिंगचा संगम आहे. बायोलॉजी आणि मॅथ्सचं कॉम्बिनेशन आहे, नवीन आहे, रिसर्चशी रिलेटेड फील्ड आहे. सध्या मेडिकलमध्ये जी काही क्रांती होत आहे किंवा शेतीमध्ये जी काही क्रांती घडत आहे, औषधं निर्माण होत आहे, त्याचं श्रेय बायोटेक्नॉलॉजीला जात आहे. तर येणाऱ्या वर्षांमध्ये बायोटेक्नॉलॉजीला खूप डिमांड असणार आहे आणि बायोटेक्नॉलॉजी ही रिसर्चशी रिलेटेड फील्ड असल्यामुळे सरकार पण याला प्रोत्साहन देत आहे. भारत सरकार याला खूप प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे बायोटेक्नॉलॉजी हा एक विषय खूप चांगला विषय तुमच्यासाठी ठरू शकतो. चिरागने एक प्रश्न विचारलेला आहे की डेटा सायन्स मध्ये आपण बीएससी करू शकतो का? आनंदाची गोष्ट मी सांगू शकतो तुम्हाला की डेटा सायन्स हा नवीन विषय आहे आणि हा भारतामध्ये आत्ताच सुरू झालेला आहे. बाहेरच्या देशामध्ये डेटा सायन्सला खूप डिमांड आहे. सध्या डेटा सायन्सचे जॉब्स खूप आहेत. आता भारताच्या काही युनिव्हर्सिटीजने हा कोर्स सुरू केलेला आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यासाठी हा कोर्स अवेलेबल असेल 1-2 वर्षानंतर. खूप साऱ्या युनिव्हर्सिटीजमध्ये डेटा सायन्स, बीएससी इन डेटा सायन्स हा कोर्स मिळणार आहे. ज्यांना डेटामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांचं गणित चांगलं आहे, त्यांनी याच्यामध्ये करिअर करायला हरकत नाही. आज डेटा सायन्स हा एक खूपच इनकमिंग करिअर झालेला हॉट करिअर आहे. विविध गोष्टींचा डेटा घेणे, त्याचा अनालायसिस करणे आणि ते प्रेझेंट करणे. उदाहरणार्थ आता कोरोनाचे केसेस किती झाले, कुठल्या राज्यात किती केसेस झाले, त्याचा आलेख काढायचा, त्याचे फिगर्स द्यायचे. न्यूजवाल्यांना रेडीमेड फिगर हे जे देतात, हे फिगर देणारे डेटा सायंटिस्ट आहेत. तर डेटा सायंटिस्ट हे कंटिन्युअस कुठल्याही डेटावरती वर्क करत असतात आणि ते डेटा प्रेझेंट करतात अनालायसिस करून. तर डेटा सायन्सला पुढे खूप मागणी असणार आहे आणि त्याच्यासाठी 12वी नंतर 3 वर्षांचा कोर्स आहे, 12वीच्या नंतर. आणि रिसेंटली नार्सी मोंजी कॉलेजने हा कोर्स म्हणजे अनाऊन्स केलेला आहे. मुंबईतलं नंबर 1 कॉलेज आहे कॉमर्ससाठी, नार्सी मोंजी. तर NM कॉलेजने हा कोर्स अनाऊन्स केलेला आहे. कोर्स फी महाग असेल, खर्च जास्त राहील, लाखो रुपये फीज राहील वर्षांची, परंतु तो कोर्स चांगला आहे. न्यूट्रिशन, ऍग्रिकल्चर आणि एव्हिएशन पायलट व्हायचं असेल तर एव्हिएशन मध्ये तुम्ही बीएससी करू शकता. एव्हिएशन म्हणजेच जहाज उडवणे, प्लेन उडवणे, प्लेनचं ट्रेनिंग दिलं जातं, शिक्षण दिलं जातं आणि पर्टिक्युलर तास तुम्ही प्लेन चालवलं की तुम्हाला लायसन्स मिळू शकतो. याची पण डिग्री आहे एव्हिएशन मध्ये. बॉम्बे फ्लाइंग क्लब मुंबईला आहे, तिथे तुम्ही माहिती घेऊ शकता. खर्च जास्त आहे. आणखीन असे खूप विषय आता येणार आहेत. आनंदाची गोष्ट ही आहे की आता नवीन शिक्षण धोरण येणार आहे. तुम्ही न्यूज वाचली असेल, भारतातल्या शिक्षणाचं धोरण बदलणार आहे. सगळ्या युनिव्हर्सिटीजला स्वतंत्र केलं जाईल, त्याच्यामुळे डिग्रीज वाढणार आहेत आणि याच्या पुढे मुंबई युनिव्हर्सिटी किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीची डिग्री मिळणार नाहीये. युनिव्हर्सिटीची गरज नसणार आहे, प्रत्येक युनिव्हर्सिटी स्वतंत्र असेल आणि त्याच्यामुळे डिग्रीजचा ऑप्शन वाढणार आहे आणि कोर्सेसची संख्या वाढत जाणार आहे. सध्याच्या स्थितीला पण असे काही कोर्सेस आहेत जे तुम्ही ऐकले नसतील कदाचित. तर मी तुम्हाला हे सांगू शकतो की अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, फिटनेस, न्यूट्रिशन, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, योगा, सायकोलॉजी, असे अनेक विषय आहेत ज्याच्यामध्ये आपण डिग्री घेऊ शकतो आणि ह्या सगळ्यांना खूप डिमांड आहे. योगामध्ये बीएससी करणाऱ्या लोकांना खूप डिमांड आहे, कारण योगा ही गोष्ट आज आंतरराष्ट्रीय लेवलला आहे. आज प्रत्येक व्यक्ती योगा शिकण्यासाठी उत्सुक आहे. योगाच्या एक्सपर्ट्सची डिमांड सडनली खूप वाढलेली आहे. तर जर तुम्ही शिक्षण घेतलं याच्यामध्ये तर तुम्हाला याच्यामध्ये खूप काही रिसर्च पण करता येईल, तुम्ही एक्सपर्ट होऊ शकता आणि हा पण एक करिअर आहे. कालारी एक मार्शल आर्ट आहे, सायकोलॉजी मानसशास्त्र आहे. मानसशास्त्रज्ञांची पण भारताला खूप गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये लोकांचं मानसिक आरोग्य याकडे लक्ष दिलं जाईल जास्त. याच्या अगोदर मानसिक आरोग्याबद्दल जास्त अवेअरनेस नव्हतं, परंतु मानसिक आरोग्याविषयी येणाऱ्या काळामध्ये डिमांड वाढणार आहे. आपण जर सायकोलॉजिस्ट झालो तर आपण अनेक लोकांची मदत करू शकू आणि अनेक लोकांना आपण हेल्प करू शकतो. सायकोलॉजिस्ट होऊन, काउन्सिलिंग करून आपण लोकांना मदत करू शकतो. हे हेल्पिंग करिअर आहे, ज्यांना आवड असेल त्यांनी करावं. 12वी नंतर पायलट होण्यासाठी अनेक विद्यार्थी मला प्रश्न विचारतात, सर मला पायलट व्हायचंय. पायलट होणं एक स्वप्न असतं अनेक लोकांचं आणि मार्गदर्शन नसतं,
ज्याला पायलट व्हायचं असेल मी सांगू इच्छितो 12वी सायन्स कंपल्सरी आहे. फिजिक्स आणि गणित कंपल्सरी विषय आहेत. 12वी नंतर तुम्हाला DGCA ची एक एक्झाम क्लिअर करावी लागेल. ही नॅशनल लेवलला एक्झाम घेतली जाते. ही DGCA ची एक्झाम क्लिअर केली तरच तुम्हाला त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि 200 तास जर तुम्ही शिकलं एरोप्लेन फ्लाय करायचं तर तुम्ही पायलट कमर्शियल लायसन्स मिळू शकतो. कमर्शियल पायलट म्हणजे तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये पायलटचा जॉब करू शकता. इंडियन एअरफोर्स मध्ये जायची प्रक्रिया वेगळी आहे. इंडियन एअरफोर्स इज वेगळी, डिफरंट आहे. हे कमर्शियलचं आहे, कमर्शियल प्लेन चालवण्यासाठी. आणि तुम्हाला डिफेन्समध्ये जायचं असेल तर तुम्हाला नेव्हीमध्ये जायचं असेल, एअरफोर्स जॉईन करायचं असेल तर तुम्हाला 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स घेणं, त्याच्यानंतर SSB ची परीक्षा द्यायची असते. सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डची परीक्षा तुम्ही द्यायची आहे. त्यानंतर तुमची निवड जर झाली तर तुम्हाला 4 वर्षांसाठी प्रशिक्षण दिलं जाईल. डिग्री पण दिली जाईल आणि प्रशिक्षण पण दिलं जाईल. तर 4 वर्षांची डिग्री आणि प्रशिक्षण तुम्हाला इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये मिळू शकतं किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये मिळू शकतं. आणि जर तुम्ही तिथे पोहोचलात तर तुम्हाला प्रशिक्षण पण मिळेल, डिग्री पण मिळेल आणि तुम्ही ऑफिसर बनूनच बाहेर निघणार. याच्या परीक्षा असतात, याची तयारी तुम्ही आत्तापासून सुरू करू शकता. आत्तापासून तयारी कराल तर होऊ शकेल. तर परीक्षेचं नाव लक्षात ठेवा, सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड. काही विद्यार्थी इंजिनिअरिंग केल्याच्या नंतर विचार करतात की मला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये जायचंय. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये तुम्ही इंजिनियर म्हणून पण जाऊ शकता. टेक्निकल जॉब आहे, टेक्निकल जॉब. तर तुम्हाला टेक्निकल जॉब म्हणजे उदाहरणार्थ जहाज आहे ते जहाजाचं इंजिन आहे, त्या इंजिनचं बघणं, अशी कामं तुम्हाला टेक्निकल कामं दिली जाऊ शकतात. आपल्या डिफेन्स मध्ये पण टेक्निकल जॉब असतात, एक्झिक्युटिव्ह असतात, शिकवण्याचं काम पण असतं. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये टीचरची पण गरज असते, तर तुम्हाला त्याच्यात पण जॉब मिळू शकतो. म्हणून आर्मी म्हणजे फक्त लढाई करणे नाहीये. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जॉईन करणे म्हणजे फक्त लढणे नाहीये. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये वेगवेगळ्या भूमिका आहेत, वेगवेगळ्या पोस्ट आहेत. तर मेनली टेक्निकल आहे, एक्झिक्युटिव्ह आहे आणि एज्युकेशनल आहे. 3 प्रकारचे त्याच्यामध्ये काम आहेत. तुम्ही अप्लाय करू शकता. करिअरमध्ये जसं मी सांगितलं, डेटा सायंटिस्ट किंवा डेटा विषयी शिक्षण घेणं आणि ऍप डेव्हलप करणं, कोडिंगचे कोर्सेस आता अवेलेबल आहेत. मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, आज आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल फोन आहे आणि अनेक कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध आहेत फ्री. उदाहरणार्थ कोडिंगचे कोर्सेस आहेत. व्हाईट ॲट ज्युनियर नावाची कंपनी आहे, त्यांनी मुलांसाठी कोडिंगचे कोर्सेस सुरू केलेले आहेत. 5वी पासूनचे मुलांसाठी कोर्सेस अवेलेबल आहेत. कोडिंग जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला पुढे भविष्यात ऍप डेव्हलपमेंटची टेक्निक शिकू शकता तुम्ही. आणि लहानपणापासून जर आपण मुलांना याची आवड निर्माण करून दिली तर कदाचित हे पुढे जाऊन खूप काही करू शकतात. माझं सजेशन आहे, तुम्ही नोट करा, व्हाईट ॲट ज्युनियर मध्ये तुम्ही छोटे मोठे कोर्सेस जॉईन करा. फी माफक आहे. सुरुवातीचे बेसिक कोर्सेस ऑनलाईन फ्री आहेत. नंतर फी असेल तरी फी भरा, कोर्सेस करा, घर बसल्या तुम्ही शिका. आणि विद्यार्थ्यांना नवीन नवीन कोर्सेस, नवीन नवीन करिअरचे ऑप्शन्स ओपन होतील. आज फक्त पुस्तकी ज्ञान आपल्याला मुलांना द्यायचं नाहीये. एक प्रश्न चिरागचा आलेला आहे की 2 विषयामध्ये आपण BSc करू शकतो का? एकाच वेळी करू शकत नाही सध्याच्या स्थितीला. चिराग, सध्याच्या स्थितीला एका विषयात 2 नाही करू शकत. हा, एक BSc करून मग सेकंड करू शकता तुम्ही. परंतु येणाऱ्या वर्षात कदाचित काही बदल होऊ शकतात आणि ड्युअल डिग्री, काही युनिव्हर्सिटी ड्युअल डिग्री देतात. चिराग, काही युनिव्हर्सिटीज तुम्हाला ड्युअल म्हणजे MBA प्लस अजून एक मास्टर्स अशा प्रकारच्या ड्युअल डिग्री देतात. तर मला सांगायला आवडेल की खूप लिमिटेड युनिव्हर्सिटीज आहेत ज्याच्यामध्ये ड्युअल स्पेशलायझेशन अवेलेबल आहे. ड्युअल स्पेशलायझेशन मध्ये तुम्ही एकाच वेळी 2 विषयांमध्ये स्पेशलायझेशन करू शकता, पण हे खूप कॉमन नाहीये, खूप रेअर आहे. तर हे मला सांगायचं होतं. डेटा सायन्स आणि ऍप डेव्हलपमेंट मुलांसाठी, आपल्या मुलांना आपण शिकवायला पाहिजे आणि याच्यामध्ये खूप करिअर पुढे आहे. भविष्यातले करिअर, याच्याशी रिलेटेड करिअर खूप असणार आहेत. व्हाईट हॅट ज्युनियर आणि आणखीन पण काही ऑनलाईन असे फोरम्स आहेत ज्याच्यामध्ये कोडिंगचे कोर्सेस अवेलेबल आहेत. कोडिंग नाव आहे, कोडिंग शिकलं की तो मुलगा, तो मुलगी ऍप डेव्हलप करू शकतील फ्युचरमध्ये. हे पाया आहे कोडिंग, प्रोग्रॅमिंग, कोडिंग.
कॉमर्सची आता गोष्ट करूया सायन्स नंतर. सायन्समध्ये प्रामुख्याने सायन्स आणि टेक्नॉलॉजीशी रिलेटेड कोर्सेस आहेत. प्युअर सायन्स, टेक्नॉलॉजी आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे कोर्स सायन्सशी रिलेटेड आहेत. आता कॉमर्सचं बोलायचं झालं तर कॉमर्स इज बिझनेस लाईन. कॉमर्स म्हणजे बिझनेसशी रिलेटेड सगळे कोर्सेस आहेत. कॉमर्समध्ये प्रामुख्याने विषय जे आहेत ते आहेत इंग्लिश, मराठी लँग्वेजमध्ये आहेत, 2 भाषा असतात. अकाउंटिंग म्हणजे बुक किपिंग, ज्याला शब्द वापरला जातो कॉमर्सच्या भाषेत बीके म्हणतात. बीके म्हणजेच अकाउंटिंग. इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स म्हणजेच कॉमर्स, ट्रेडिंग, बिझनेस, प्रोफेशन्स कशा प्रकारे चालवले जातात, त्याचे प्रिन्सिपल्स, त्याचे टेक्निक्स शिकवले जातात. आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना मॅथ्स विषयाला पर्याय म्हणून आहे सेक्रेटरियल प्रॅक्टिस, सेक्रेटरीचं ज्ञान, कंपनी सेक्रेटरीचं ज्ञान. बायफोकलच्या विद्यार्थ्यांना बँकिंग, मार्केटिंग, ऑफिस ऑटोमेशन सारखे विषय आहेत. पुन्हा एकदा मी सांगेन की काही कॉलेजमध्ये हे पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हाला हे पर्याय मिळत असतील तर तुम्ही हे घ्यायला पाहिजेत. एक भाषा शिकण्याच्या ऐवजी तुम्ही हा विषय घेऊ शकता. एक भाषा कमी होते, मराठी किंवा हिंदी, त्याच्याऐवजी हा विषय तुम्हाला मिळतो. बाकीचे विषय सारखे सेम राहणार. याला आपण म्हणतो बायफोकल. तर बायफोकलचे पर्याय काही निवडक कॉलेजेसमध्ये आहेत. कॉमर्समध्ये स्ट्रीमच्या आतमध्ये करिअरची गोष्ट करायला गेलो तर सगळ्यात अगोदर सीएचा उल्लेख करू इच्छितो. सीए हा एक प्रोफेशनल कोर्स आहे. तुम्हाला मी सांगू शकतो की आपल्याला 3 प्रकारचे मेन आपल्याला व्यवसाय असतात. एक असतो प्रोफेशन. प्रोफेशन म्हणजे सीए किंवा डॉक्टर किंवा वकील किंवा टीचर, हे प्रोफेशनल आहे. तर प्रोफेशनच्या कॅटेगरीमध्ये येतात सीए, टीचर, लॉयर आणि डॉक्टर, हे प्रोफेशनल्स आहेत. दुसरी कॅटेगरी असते बिझनेस, जे स्वतःचा बिझनेस करतात, बिझनेसमॅन, ते बिझनेसमॅन कॅटेगरीमध्ये येतात. तिसरे असतात जॉब करणारे, जे नोकरी करतात, जे कुठल्या तरी कंपनीमध्ये जॉब करतात. तर आपल्याला लक्षात घ्या, शिक्षणामध्ये आपण ठरवायचं असतं. काही विद्यार्थी निवडतात प्रोफेशनल करिअर. प्रोफेशनल करिअरमध्ये तो माणूस कुठल्या कंपनीसाठी काम निश्चित करण्याची गरज नाही. तुम्ही स्वतःचा, याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा पण करू शकता किंवा तुम्ही एखाद्या फर्ममध्ये जॉब पण करू शकता. दोन्ही आहे, याच्यामध्ये दोन्ही पर्याय आहेत. एखादा डॉक्टर स्वतःची क्लिनिक चालवू शकतो किंवा तोच डॉक्टर एखाद्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करू शकतो. याला दोन्ही पर्याय अवेलेबल आहेत. सीए व्हायचं असेल तर जागतिक लेवलला वेगळी परीक्षा असते आणि इंडियन लेवलला वेगळी आहे. भारतामध्ये सीएची परीक्षा घेणारी जी संस्था आहे तिचं नाव आहे ICAI. भारतामध्ये ICAI ही संस्था परीक्षा घेते आणि ही संस्थाच डिग्री देते. याचं कुठलं कॉलेज नाहीये, याच्यासाठी एखादं कॉलेज नाहीये. याच्या परीक्षा द्यायच्या असतात, ऑनलाईन परीक्षा असतात. या परीक्षा तुम्ही देत जा. सगळ्यात अगोदर तुम्हाला सीपीटी परीक्षा द्यायची आहे. सीपीटीचे 4 पेपर असतात, ते तुम्ही क्लिअर केले तर तुम्ही आयपीसीसी देऊ शकता. आयपीसीसी मध्ये ग्रुप 1 पास झाले की ग्रुप 2 पास झाले की मग तुम्हाला सीएची फायनल एक्झाम देता येईल. त्याच्यात टप्पे आहेत. हे टप्पे तुम्ही पास करत जा आणि सीएची तुम्ही डिग्री घेऊ शकता. याचा अभ्यास जनरली विद्यार्थी सगळं काही सोडून करतात किंवा कॉलेज करतात. 12वी नंतर पण तुम्ही करू शकता किंवा बीकॉम नंतर पण करू शकता. 12वी नंतर तुम्ही केलात तर तुम्हाला सीपीटी परीक्षा अगोदर द्यावी लागेल आणि मग आयपीसीसी. आणि जर तुम्ही बीकॉम केलं तर तुम्हाला सीपीटी परीक्षा देण्याची गरज नाही राहणार. जर तुम्हाला ग्लोबल लेवलला डिग्री करायची असेल तर ॲक्का म्हणून एक डिग्री आहे. ॲक्का ही परीक्षा देणारा विद्यार्थी हा ग्लोबल सीए असतो. जगात कुठल्याही देशातला तो सीए प्रॅक्टिस करू शकतो. इंटरनॅशनल, मल्टीनॅशनल कंपनीचं ऑडिट करू शकतो तो. आणि त्याच्यात तुम्हाला स्पेशलायझेशन अवेलेबल आहे, टॅक्सेशन किंवा ऑडिट. याच्यात तुम्ही टॅक्स मध्ये किंवा ऑडिटमध्ये एक स्पेशलिस्ट होऊ शकता. नॉर्मल चार्टर्ड अकाउंटंट जे असतात ते आपल्या भारतातले ऑडिट करतात. ऑडिटिंगचं त्यांना पॉवर आहे. कुठल्याही कंपनीचं ऑडिट साइन करणं, क्लिअर करणं, चेक करणं, तपासणे त्यांचं काम आहे. सीए सारखीच एक डिग्री आहे ज्याला आपण म्हणतो ICWA ची, कॉस्ट आणि वर्क अकाउंटन्सी. हे पण सीएच आहेत, फक्त प्रकार वेगळा आहे. हे कॉस्ट आणि वर्कशी रिलेटेड अकाउंटंट आहेत. एखाद्या वस्तूची उत्पादनाची किंमत काढणे, एखाद्या पाण्याची बॉटल निर्माण केली जाते ते त्या पाण्याच्या बॉटलची कॉस्टिंग कॅल्क्युलेट करणे, कंपनीचं
उलाढाल आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करणे, वर्कची कॅल्क्युलेशन करणे, म्हणजे कॉस्ट आणि वर्क अकाउंटन्सी आहे. याच्याबद्दल खूप कमी मुलांना माहिती आहे, परंतु ही पण खूप प्रतिष्ठित डिग्री आहे आणि ही पण प्रोफेशनल डिग्री आहे आणि हे पण सीएच्या इक्विव्हॅलेंटच आहे. परंतु याच्या परीक्षा वेगळ्या असतात. याच्या परीक्षेमध्ये पहिले फाउंडेशन आहे, नंतर इंटरमिडिएट आहे, नंतर पुन्हा इंटरमिडिएट ग्रुप 2 आहे, फायनल लेवल आहे. ती फायनल लेवलला आधी 4 पेपर आणि नंतर 4 पेपर. हे क्लिअर केले की तुम्ही कॉस्ट आणि वर्क अकाउंटंट होऊ शकता. प्रश्न आलेला आहे, ॲक्का म्हणजे काय? ॲक्का म्हणजे ग्लोबल डिग्री आहे. सॅलरीचा हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे आणि मला माहिती आहे अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांच्या मनात हा प्रश्न नेहमी असतो की सर पगार किती मिळणार, पगार कुठल्या फील्डमध्ये जास्त आहे. मला सांगायला तुम्हाला आवडेल की पगार हा डिग्रीशी संबंधित नाहीये. पगार व्यक्तीच्या डिग्रीला अवलंबून नसतो. पगार हा व्यक्तीच्या कार्याला अनुसरून दिला जातो, ॲबिलिटीला अनुसरून दिला जातो. डिग्री तुम्हाला फक्त प्रवेश देऊ शकेल, डिग्री फक्त तुम्हाला एक एंट्री लेवलला मदत करेल. बाकी पगार जो आहे प्रत्येक कंपनी, प्रत्येक व्यक्ती, त्याची पोस्ट, त्याचं जॉब ऑफ नेचर ऑफ द जॉब, तो कुठल्या प्रकारचं काम करतोय, किती कठीण काम करतोय, एवढं नक्की सांगेन की जितकं तुमचं काम कठीण तितकी तुम्हाला सॅलरी जास्त. हे सोपं गणित आहे. सोपं काम असेल कमी सॅलरी, कठीण काम असेल जास्त सॅलरी. याचं कारण सिंपल आहे. एखादं काम सोपं असेल तर ते करण्यासाठी माझ्याकडे अनेक लोक येऊ शकतात, त्याच्यामुळे मला पगार कमी दिला तरी मला लोक मिळणार आहेत. पण एखादं काम कठीण असेल तर ते काम कठीण करणारे लोक मला खूप कमी मिळतील, म्हणून मला सॅलरी जास्त द्यावी लागते. तर सॅलरी इज नॉट अपॉन युअर डिग्री, सॅलरी इज लिंक टू युअर स्किल, नेचर ऑफ युअर जॉब, डिफिकल्टी लेवल ऑफ द जॉब. जे काम तुम्ही करता ते दुसरा कोणी करू शकतो का, हा प्रश्न तुम्ही विचारा. तुमच्यासारखं काम करू शकतो का दुसरा, हा प्रश्न विचारा आणि त्याला धरून तुमचा पगार ठरेल. तर पगार हा व्यक्तीशी रिलेटेड आहे, डिग्रीशी नाही. परंतु अर्थातच हल्ली प्रत्येक फील्डमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत. CFA पण आहे, सर्टिफाईड फायनान्शियल अनालिस्ट. लोकांना पैशाचं नियोजन शिकवणे. लोकांकडे पैसे आहेत, प्रॉपर्टी आहे, परंतु गुंतवणूक कशी करायची, किती पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचं, याचं प्लॅनिंग करणारे CFA पोर्टफोलिओ मॅनेजर, रिस्क मॅनेजर, चीफ एक्झिक्युटिव्ह, रिसर्च अनालिस्ट, फायनान्शियल ॲडवायझर अशा विविध पदांवरती काम करू शकतात. विविध कंपनीमध्ये, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्समध्ये याच्यासाठी जॉब आहेत. कंपनी सेक्रेटरी हा सीएचा इक्विव्हॅलेंट आणखीन एक डिग्री आहे, प्रोफेशनल डिग्री आहे. CS कंपनी सेक्रेटरी. कंपनी सेक्रेटरी म्हणजेच जवळजवळ कंपनीचे सगळे नियम माहीत असणे, कंपनीचं सगळं कम्युनिकेशन सांभाळणे. कंपनीच्या बॉसला जितकं नॉलेज आहे तितकंच नॉलेज जवळजवळ या सेक्रेटरीला असतं आणि म्हणून कंपनी सेक्रेटरी ही पण एक अतिशय प्रोफेशनल डिग्री आहे, खूप डिमांडिंग डिग्री आहे. प्रत्येक कंपनीमध्ये कंपनी सेक्रेटरी असतोच असतो. प्रत्येक बिझनेसमध्ये सेक्रेटरी इम्पॉर्टंट आहे. त्याला फाउंडेशन प्रोग्राम करावा लागेल, एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम आहे 2 वेळा आणि मग सीएचा, जसं सीएचं असतं तसं सीएसचं फायनल प्रोग्राम आहे. सीए सारखंच असतं CS. ज्यांना सीए किंवा CS मध्ये इंटरेस्ट नाही त्यांच्यासाठी पर्याय काय आहेत? त्यांच्यासाठी बिझनेसचे कोर्सेस आहेत, BBA बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, BMS आहे मॅनेजमेंट स्टडीज. डिग्रीच्या नावं बदलतात परंतु जवळजवळ सगळ्यांमध्ये मॅनेजमेंट शिकवलं जातं, ऍडमिनिस्ट्रेशन शिकवलं जातं, बिझनेसचं ज्ञान आहे सगळं. 3 वर्षांची डिग्री आहे 12वीच्या नंतर आणि याच्यात स्पेशलायझेशन तुम्ही करू शकता, अकाउंटिंग, लॉ, फिनान्स, HR हे वेगवेगळे स्पेशलायझेशन आहे. कॉर्पोरेट लॉ म्हणजे कायद्याचा वकील. प्रत्येक कंपनीला केसेस लढाव्या लागतात अनेक वेळा, त्यासाठी कॉर्पोरेट लॉयर असतात. लॉयर म्हणजे वकील वेगवेगळ्या प्रकारचे असतात, कोणी क्रिमिनल केसेस लढतात, कोणी सिव्हिल केसेस लढतात, कोणी कॉर्पोरेट केसेस लढणारे आहेत. तर कॉर्पोरेट लॉयर आहे बिझनेसमध्ये, मार्केटिंग आहे, इन्शुरन्स आहे, बँकिंग आहे, ह्युमन रिसोर्स मानव संसाधन आहे, स्टॉक मार्केट आहे. खूप सारे विषय, समुद्र आहे. कॉमर्स म्हणजे समुद्र आहे. तर तुम्हाला काय आवडतं त्याच्यावरती तुम्ही ठरवू शकता पुढे. म्हणून 11वी 12वी मध्ये तुम्ही शिक्षण घेताना तुमच्या आवडी बघा, तुम्हाला कुठल्या विषय आवडतोय,
तुम्हाला बिझनेसच्या रिलेटेड कुठला विषय आवडतो, प्रत्येक विषयात स्कोप आहे. प्रत्येक विषयात डिमांड खूप आहे, प्रचंड डिमांड आहे. आता आर्ट्स बद्दल आपण बोलायचं झालं तर आर्ट्समध्ये अनेक विद्यार्थी लॉ करतात. लॉचा कोर्स तुम्ही 12वी नंतर लगेच करू शकता, 5 वर्षांचा आहे. 12वी नंतर तुम्ही आर्ट्स घ्या किंवा कॉमर्स घ्या किंवा सायन्स घ्या, फरक पडत नाही. 12वी नंतर इंटिग्रेटेड आहे, 5 वर्षांचा कोर्स. प्रवेश परीक्षा आहे CLAT, नॅशनल लेवलला आहे CLAT, आणि महाराष्ट्रामध्ये असते CET. तर 2 लेवलला परीक्षा होतात, एक नॅशनल लेवलला आणि एक राज्य लेवलला. लॉ साठी पण तुम्ही परीक्षेची तयारी करू शकता आतापासून. मास मीडियासाठी नवीन कोर्सेस आलेले आहेत. मास मीडिया म्हणजे जर्नलिझम आणि ऍडव्हर्टायझिंग, हे 2 विषय आहेत त्याच्यामध्ये. मास कम्युनिकेशन हा नवीन 3रा विषय आलेला आहे. पत्रकार होणे, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, जाहिराती निर्माण करणे, जाहिरातीच्या कंपनीमध्ये काम करणे, आणि इंटरनेटवरती कम्युनिकेशन करणे, ब्लॉग लिहिणे, लेख लिहिणे, प्रमोशन्स करणे, वेबसाईट्स वरती ऍडव्हर्टाइजमेंट टाकणे, वेबसाईटचं मॅनेजमेंट करणे, सोशल मीडिया मॅनेज करणे, असे अनेक कोर्सेस याच्यामध्ये अवेलेबल आहेत. जर्नलिझम, ऍडव्हर्टायझिंग, मास कम्युनिकेशन. त्यानंतर तुम्हाला आहे BFA फाईन आर्ट्स, ज्यांना कला आवडते, पेंटर, ड्रॉइंग, म्युझिक, याच्यामध्ये शिक्षण आहे, याच्यामध्ये डिग्री आहे. जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये तुम्ही याची डिग्री घेऊ शकता. इंटिरियर डिझायनिंगची पण डिग्री आहे, इंटिरियर डिझायनिंगची पण डिग्री तुम्ही घेऊ शकता. फॅशन डिझायनिंगची पण डिग्री घेऊ शकता. आता 12वी नंतर हे सगळे पर्याय आहेत. फक्त लक्षात घ्या की खूप कमी कॉलेजेस आहेत जे चांगलं शिक्षण याच्यामध्ये देतात. प्रायव्हेट कोर्सेस करणे वेगळं आहे, डिग्री घेणं वेगळं आहे. प्रायव्हेट संस्था डिग्री नाही देत तुम्हाला, ते सर्टिफिकेट देतात, ते नुसतं कोर्स आहे. प्रॉपर शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला चांगलं कॉलेज घ्या, 3 वर्षांचं शिक्षण घ्या, तर तुम्हाला जास्त त्याच्यात फायदा होईल. म्हणून डिग्रीचं नाव महत्वाचं आहे. BFA, बॅचलर इन डिझाईन, ही डिग्री मिळायला पाहिजे, आणि बॅचलरची डिग्री असली पाहिजे 12+3. हॉटेल मॅनेजमेंटचा पण डिग्री अवेलेबल आहे, इव्हेंट मॅनेजमेंटची डिग्री अवेलेबल आहे. आजकाल आपल्याला बघतो आपण, प्रत्येक कार्यक्रमाचं मॅनेजमेंट केलं जातं, इव्हेंटचं मॅनेजमेंट केलं जातं. ही कंपनी आहे, प्रोफेशनल कंपनी आहे. ब्युटीचे कोर्सेस आहेत. आज तुम्ही बघाल सॅलूनचा व्यवसाय खूप चालतोय, ब्युटी पार्लरचे व्यवसाय खूप चालत आहेत. तर तुम्ही हेअर स्टायलिस्ट होऊ शकता, फिटनेस ट्रेनर होऊ शकता, मेकअप आर्टिस्ट होऊ शकता, तुम्ही स्वतःचं सलून चालू करू शकता. हे खूप मोठे बिझनेस आहेत. आता भविष्यामध्ये याचे डिमांड वाढणार आहे, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःची काळजी घेणार आहे, कॉन्शियस झालेलो आहोत आपण. त्याच्यामुळे या सगळ्यांना डिमांड वाढत जाणार आहे. स्वतःचे व्यवसाय आहेत हे. फोटोग्राफी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फोटोग्राफर पण होऊ शकता, त्याचं पण शिक्षण घेऊ शकता. टीचर व्हायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या लेवलचं टीचिंगचं तुम्ही डिग्री घेऊ शकता. मॉन्टेसरी स्कूल, स्पेशल स्कूल. रेडिओ टीव्ही वरती तुम्हाला काम करायचं असेल त्याचे पण कोर्सेस आहेत. रेडिओ जॉकीचा कोर्स आहे, ऍक्टिंगचा कोर्स आहे, सिनेमॅटोग्राफीचा कोर्स आहे. विस्लिंग वुड्स इंटरनॅशनल म्हणून गोरेगावला संस्था आहे. सगळे कोर्सेस आहेत फिल्म इंडस्ट्रीशी रिलेटेड. तुम्हाला डायरेक्टर व्हायचं आहे, असिस्टंट डायरेक्टर व्हायचं आहे, स्क्रिप्ट रायटर व्हायचं आहे, सिनेमॅटोग्राफर व्हायचं आहे, तुम्ही वेगवेगळे शिकू शकता. शिक्षण घेऊन तुम्ही बॉलिवूडमध्ये काम करू शकता. जर तुम्हाला बॉलिवूडमध्ये काम करायची इच्छा असेल तर त्याचे पण कोर्सेस आहेत. रेडिओ, टीव्ही, फिल्म्स. लिबरल आर्ट्स पण नवीन आलेला आहे आता, आर्ट्सशी रिलेटेड आहे. लिबरल आर्ट्स म्हणजे तुम्ही वेगवेगळे विषय एकत्र शिकू शकता. लिबरल आर्ट्स निवडा, इकॉनॉमिक्स निवडा, सायकोलॉजी निवडा, मॅथ्स निवडा, असे वेगवेगळे विषय, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, मिक्स विषय निवडणारे युनिव्हर्सिटीज भारतामध्ये सुरू झालेल्या आहेत. इंडियामध्ये नंबर 1 युनिव्हर्सिटी आहे अशोका, हरियाणाला आहे. नंबर 1 युनिव्हर्सिटी अशोका युनिव्हर्सिटी. त्याची वार्षिक फी आहे 7 ते 8 लाख रुपये, आणि डिग्री आहे लिबरल आर्ट्स. खूप डिमांड आहे या युनिव्हर्सिटीला. दुसरी आहे सिम्बायोसिस, फ्लेम युनिव्हर्सिटी. जिंदाल आहे, जिंदाल पण हरियाणाला आहे. हे टॉप कॉलेजेस आहेत, आणि याच्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळवणे खूप कठीण आहे. आर्ट्स मध्ये असून सुद्धा, आर्ट्स मध्ये आहेत परंतु खूप कठीण आहे ऍडमिशन मिळणे. अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, खूप प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी आहे अझीम प्रेमजी यांची.
त्याच्यामध्ये पण डिग्रीज आहेत, खूप चांगल्या चांगल्या डिग्रीज आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबईला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स. सोशल वर्क मध्ये डिग्री आहे. सोशल वर्क मध्ये पण तुम्ही डिग्री घेऊ शकता. आज वेगवेगळ्या कंपनीजचं CSR असतं, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कंपनीजला सोशल वर्क करणं अनिवार्य आहे. मग प्रत्येक कंपनीचं सोशल वर्क कोण बघणार? त्यासाठी पण एज्युकेटेड लोक आहेत, ऑफिसर लोक आहेत, जे सोशल वर्क मध्ये डिग्री घेऊन काम करतात आणि खूप चांगलं त्यांचं काम आहे, पगार पण चांगला आहे. लेडी श्रीराम कॉलेज, वन ऑफ द टॉप कॉलेज इन इंडिया. लेडी श्रीराम कॉलेज, लोयोला कॉलेज, स्टीफन्स कॉलेज, NM मुंबईचं आहे, नरसिंह मोंजी कॉलेज. हे जे मी कॉलेजेस दिलेत हे टॉप कॉलेजेस आहेत कॉमर्ससाठी, कॉमर्स आणि आर्ट्स दोन्हीसाठी. इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जॉईन करण्याचं स्वप्न कोणाचं असेल तर हे शक्य आहे. डिफेन्समध्ये जाणं आपल्याला शक्य आहे आज. त्यासाठी तुम्हाला या परीक्षा द्याव्या लागतील. ऑफिसर तुम्हाला व्हायचं असेल तर UPSC आणि MPSCच्या परीक्षा तुम्ही देऊ शकता. UPSC तर्फे ज्या पोस्टसाठी परीक्षा घेतल्या जातात त्या IAS, IPS, IFS आणि IOFOS आणि IRS. IAS ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड आहे, पोलीस IPS शी रिलेटेड आहे. IFS फॉरेन ऑफिसर्स आहेत, कन्स्युलेट आहे, आपला अँबॅसेडर आहे, व्हिसा डिपार्टमेंट आहे. ह्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारी लोक असतात ती IFS असतात. रेव्हेन्यूशी रिलेटेड इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, GST याचे इन्स्पेक्टर असतात, हे IRS चे परीक्षा देतात. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसर IFOS परीक्षा देऊन पुढे जातात. तुम्ही निवडू शकता परीक्षा आणि UPSCच्या परीक्षा देऊन हे ऑफिसर तुम्ही होऊ शकता. महाराष्ट्र लेवलला तुम्हाला परीक्षा आहेत MPSCच्या, त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, टॅक्स इन्स्पेक्टर, तहसीलदार, रजिस्ट्रार, तलाठी अशा विविध पदांवरती तुम्ही जाऊ शकता ऑफिसर बनून. त्याच्या सगळ्या परीक्षा तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या नंतर आहेत, म्हणजे 15वी नंतर आहेत. 12वीच्या नंतर तुम्हाला 3 वर्ष शिक्षण घेणं जरुरी आहे. 12वी नंतर 3 वर्ष प्रशिक्षण, शिक्षण, प्रॉपर डिग्री, बॅचलरची डिग्री ती कशातही असू दे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, परंतु डिग्री असल्याशिवाय तुम्ही हे देऊ शकत नाही. म्हणून 12वी नंतर डिग्री करा, डिप्लोमा करू नका, डिग्री करा. 12वी नंतर डिग्री करून तुम्ही MPSC, UPSC देऊ शकता. शेवटी मला हेच सांगायचे की करिअर निवडताना तुम्ही कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात अगोदर तुमचा इंटरेस्ट बघा, तुम्हाला कशात आवड आहे हे फार जरुरी आहे विचार करणं. तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर तुम्ही कुठल्याही करिअरमध्ये यशस्वी होऊ शकणार नाही आणि आनंदी राहू शकणार नाही. म्हणूनच पहिला मुद्दा आहे, प्रत्येक विद्यार्थ्याने, पालकाने सर्वप्रथम विचार करावा की मला ह्याची आवड आहे का. आवड नसेल तर उगीच त्याच्यामध्ये जाऊ नका. हे चांगलं आहे, हे चांगलं नाही असं नाहीये. तुम्ही पहिले स्वतःचा इंटरेस्ट बघा. इंटरेस्ट नसेल तर थोडा वेळ घ्या, विचार करा, माहिती घ्या, ठरवा, टेस्टिंग करा. आपल्याकडे याच्या टेस्ट आहेत. ऍप्टिट्यूड पण तुम्हाला माहित नसेल तर याची टेस्टिंग करून घ्या, काही नाहीये, करू शकतो आपण. या सामान्य गोष्टी झालेल्या आहेत, ही काही परीक्षा नाहीये, एक सामान्य छोटीशी टेस्ट आहे. नेचर ऑफ वर्क, आपल्याला जो व्यवसाय करायचा त्याचं काम कशा स्वरूपाचं आहे, ते फील्ड कसं आहे. डॉक्टर व्हायचं आहे, परंतु तुम्हाला हे माहिती आहे की डॉक्टर झाल्यानंतर कशा प्रकारचं काम असतं, आपली जीवन कशी असेल, लाईफस्टाईल कसं असेल, त्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथचं पोटेन्शियल किती आहे, खर्च किती आहे, फीस किती आहे, किती वर्षांचा कालावधी लागतो शिक्षण घ्यायला, ह्या गोष्टींची कल्पना असणे आवश्यक आहे. आणि या सगळ्या माहितींच्या आधारे तुम्ही ठरवा तुम्हाला पुढे काय करायचं आहे. तुम्हाला जसं मी सांगितलं, आमच्याकडे थिंक करिअर 360 मध्ये आम्ही या 2 परीक्षा घेतो. 10वीच्या मुलांसाठी स्ट्रीम सिलेक्टर टेस्ट आहे. हे ठरवण्यासाठी की तुम्ही आर्ट्स घ्यायला पाहिजे का कॉमर्स का सायन्स, ह्या निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सोपं होऊ शकतं या टेस्टच्या नंतर. आणि 12वीच्या मुलांसाठी आहे आयडियल करिअर टेस्ट. 12वीच्या मुलांनी पुढे काय करावं हे ठरवण्यात तुम्हाला अडचण येत असेल, तुम्ही ही परीक्षा द्या. अर्ध्या तासाची परीक्षा आहे, आमच्याकडे ही उपलब्ध आहे. याच्या रिपोर्टच्या आधारे तुम्ही पुढचे करिअर ठरवू शकता. तुम्हाला याच्याने खूप फायदा होऊ शकतो. आमची वेबसाईटचं नाव आहे thinkcareer360.com. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. तुम्ही साइन अप करून तुमचं अकाउंट बनवू शकता. त्याचं फीज नाहीये काहीच. फ्रीमध्ये तुम्ही तुमचं अकाउंट बनवा, पासवर्ड सेट करा, ईमेल ऍड्रेस टाका आणि तुम्ही पाहिजे ती माहिती शोधा. तुम्हाला पाहिजे ती माहिती याच्यामध्ये फ्री मिळेल.
माहितीसाठी पैसे लागत नाहीत. तुम्ही पाहिजे ती माहिती या वेबसाईटवरती जाऊन घेऊ शकता. माझा नंबर मी तुम्हाला शेअर करतोय. जर इन केस तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर मी जरूर तुम्हाला मार्गदर्शन करेल. ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आम्ही कुठलीही फी घेत नाही मार्गदर्शनाची. आम्ही मार्गदर्शन करतोय, गेल्या अनेक वर्षांपासून करतोय. तुम्हाला ऍडमिशन बद्दल काही अडचण आहे, मनात काही प्रश्न आहे, जरूर मला व्हॉट्सअप करा. कदाचित फोन मी उचलू शकणार नाही. तुम्ही मला व्हॉट्सअपवरती प्रश्न विचारले तर मी तुम्हाला उत्तर देऊ शकेन. माझ्याकडे काही माहिती असेल ती शेअर करू शकेन. तर विद्यार्थ्यांना मी मदत जेवढी होईल तेवढी मी करेन. तुम्हाला फक्त एवढंच मला सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या आवडीचं करिअर निवडा, मेहनत करा, मेहनत करायला मागे राहू नका. आज शिक्षणामध्ये पर्याय खूप आहेत, परंतु विद्यार्थ्याने स्वतःला झोकून दिलं पाहिजे. विद्यार्थ्याने मेहनत केली पाहिजे आणि मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पुढे यशस्वी करिअर वाट बघत आहे. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे आपण काय करतोय, आपल्या वेळेचा अपव्यय करतोय. आपण आपला वेळ किती घालवतोय, किती वेळ आपण मोबाईलमध्ये नुसता गेम खेळतोय किंवा टाइमपास करतोय किंवा आपल्या किंमत नाही करत आहे वेळेची. आपण नवीन नवीन कौशल्य शिकत नाही आहोत. असं केलं तर आपण मागे राहू. माझं सर्व विद्यार्थ्यांना आवाहन आहे, नवीन नवीन गोष्टी शिका आणि आपल्या वेळेला वाया घालवू नका. एक एक दिवस आपला महत्वाचा आहे. काहीतरी शिका, काहीतरी ज्ञान घ्या, काहीतरी कौशल्य शिका. कुठलंही कौशल्य तुम्हाला फायद्याचंच ठरणार आहे. तुम्ही भाषा शिका, तुम्ही ड्रॉइंग शिका, तुम्ही काहीही शिका, कोर्सेस करत राहा, डिग्री करत राहा, शिक्षणाच्या जोडीला नवीन नवीन उपक्रम करत राहा, बाहेर पडा, कॉलेजच्या याच्यामध्ये भाग घ्या, सहभागी व्हा आणि हळूहळू तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला काय आवडतं. पुढे तुम्हाला करिअर निवडता येईल. 12वी नंतर खरा निर्णय तुम्हाला पुढे घ्यायचाच आहे. सध्या तुमचं ज्युनियर कॉलेज तुमची वाट बघत आहे. ज्युनियर कॉलेजची निवड करा, योग्य ती कॉलेजची निवड करा. 2 वर्ष परिश्रम घ्या, 12वीला आणखीन चांगले गुण काढा आणि आपल्या 12वीच्या नंतरच्या करिअरसाठी मदत लागली तर आम्हाला परत कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला मी शुभेच्छा देतो. रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल तर्फे आमचे बरेचसे रोटेरियन आहेत, त्या सगळ्यांच्या वतीने आमचे प्रकाश म्हात्रे जी आहेत, संतोष पाटील जी आहेत, आनंद झाला मला तुम्ही जॉईन झालात. प्रकाशजी आणि संतोषजी थँक्यू. कारण आपण सगळे रोटेरियन, वेलकम सर. आपण सगळे रोटेरियन्स आहोत आणि प्रकाशजी आणि संतोषजी तुमच्या संपर्कात अनेक विद्यार्थी असतील ग्रामीण भागातले. आपण त्यांना मदत करूया, आपण त्यांना मार्गदर्शन करूया. या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत आपण रोटरी क्लब म्हणून जितकं करता येईल आपण करूया, मार्गदर्शन करूया. त्यांना शिक्षणात पुढे काही अडचणी आल्या तर आपण मदत करूया. या आश्वासनाने मी निलेश पारेख यांना मी हँडओव्हर करतो आणि काही प्रश्न असतील तर घेऊ शकतो. सर मला प्रश्न थँक्यू. जे तुम्ही बोललात ग्रामीण भागासाठी खास करून तुम्ही मोफत प्रशिक्षण देऊ इच्छिता, तर खरोखर ही आमच्या ग्रामीण भागासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तुमच्यासारख्या व्यक्तीचा मार्गदर्शन मिळणार आहे. आणि संतोषजी मी ऍक्च्युली गेल्या 20 वर्षांपासून करतोय. मी ग्रामीण भागात खूप म्हणजे मी केलेलं आहे आणि अनेक मुलांना आपण हे काम केलेलं आहे. कारण आपल्याला त्याच्यामधून समाधान मिळतं खूप आणि आपण पण हे बघितलेलं आहे. आज आपल्या मुलांमध्ये टॅलेंट खूप आहे, त्यांना आपण फक्त प्रोत्साहन देण्याची गरज आहे. खरोखरच, कारण ग्रामीण भागातून खूप काही मुलं करू इच्छितात पण त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. आणि आता जेवढे पण आमच्या संपर्कात येतील, संपर्कात येण्यापेक्षा आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून तुमच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आणू. नक्की नक्की नक्की. ओके, थँक्यू. निलेश. सतीश सर, तुम्ही कॅमेरामध्ये बघू शकता, इथे मुलं बसलेली आहेत बऱ्यापैकी. हो 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 बघू शकतो मी. हे तुमचं थँक्यू थँक्यू थँक्यू. सगळ्या स्टुडंट्सला मी थँक्यू बोलतो आणि पालक सुद्धा असतील तर त्यांचा पण आभार मानतो. पुन्हा एकदा सांगतो, कधी तुम्हाला डाऊट असेल तर आम्हाला प्रश्न विचारा आणि आमचे बरेचसे रोटेरियन आहेत, ते तुम्हाला गाईड करतील, मी पण गाईड करेन. शिक्षण घ्या, मात्र शिक्षण घ्या, शिक्षण घ्या आणि मेहनत करा, मागे नका राहू. थँक्यू सतीश सर. प्रश्न आहे काही? महेश एखादा प्रश्न किंवा फीडबॅक घेऊ शकतो का? फीडबॅक
गोल्हे सर येत आहेत सर, गोल्हे सर. चिरागच्या प्रश्नाचं उत्तर मी देईन. तू चिराग दोन्ही करू शकतो. चिराग डेटा सायन्स आणि चार्टर्ड अकाउंटन्सी दोन्ही करू शकतो तू. हा सर. बट टाइम स्पॅन टाइम स्पॅन डिपेंड्स ऑन यू बेटा. तू जेवढ्या परीक्षा लवकर पास करशील पुढे जाशील. सीए ला 2 ते 3 वर्षात पण होऊ शकतो आणि 10 वर्ष पण लागू शकतात. सीए 3 वर्षात पण होऊ शकतो किंवा 10 वर्षात पण होऊ शकतो. तुम्ही किती लवकर परीक्षा क्लिअर करता त्याच्यावर अवलंबून आहे. सतीश सर. येस सर, नमस्कार. थँक्यू सर. माध्यमिक विद्यालय नानकर सांग या शाळेतर्फे खरंच आभार मानतो. तो ऍक्च्युली रिस्क आहे की एवढ्या मुलांना मी बोलव पाहिजे. शाळा पुढे जाऊन सर्व मुलं अतिशय शांतपणे, शांत चित्ताने सगळ्या